UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे आणि फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचे। एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेनं एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्ला बोल। जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी, मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य। आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले, संजय शिरसाट यांची टीका। जेजे रुग्णालयामध्ये बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता। फॉरेन्सिक टीमकडून एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी, व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल्स सापडले। अक्षय शिंदेच्या जबाबातील खुलासे समोर न येण्यासाठी एन्काउंटर योग्य वेळी खुलासा करणार, संजय राऊतांचा इशारा। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते, पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, सुधीर मुनगंटीवारांची टीका। आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं, कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का, प्रकाश आंबेडकरांकडून प्रश्न उपस्थित। एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा न्याय। अक्षयच्या एन्काउंटरनंतर नरेश मस्केंकडून व्हिडिओ ट्विट, अक्षयला कोर्टामध्ये नेतानाच ठोका, समाज प्रबोधकांकडून व्हिडिओमध्ये वक्तव्य। मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फुटी पुतळा उभारणार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटींची निविदा प्रक्रिया मंजूर। विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खडाजंगी, गाईच्या दुधावरील अनुदानावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येत नाही हा गैरसमज काढून टाका, मुनगंटीवार आक्रमक। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीमध्ये संतापले, सूत्रांची माहिती। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली, तर मनोज जरांगेंच्या उपोषणाचाही आज 8वा दिवस। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।